महाड MIDC परिसरातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गेली 2 वर्ष सिमेंट काँक्रीट रस्त्याचं काम सुरू असूनही ॲडिशनल MIDC परिसरामध्ये आजही सर्वत्र मोठमोठे खड्डे आणि धुळीचं साम्राज्य पाहायला मिळते. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कामगारांना कंबरदुखी, गुडघेदुखी, मानेचा त्रास तसेच धुळीमुळे श्वसनाचा प्रश्न वाढत आहेत. MIDCच्या मुख्य हद्दीसह ॲडिशनल MIDCत वाघेरी, वारंगी, पाने, मांगरुण, दापोली, पंदेरी, वाघोळी, देवघर, दहिवड, वाकी, शेवते, आमशेत, सोलमकोंड आणि वाळण या भागातून येणाऱ्या नागरिकांसह कामगारांनाही हा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीविरोधात शिवसेना कामगार सेना रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी ठेकेदार आणि MIDC प्रशासनाला थेट जाब विचारत स्पष्ट इशारा दिला आहे. 8 दिवसात खड्डे बुजवा, अन्यथा मोठे आंदोलन उभे राहील. काम सुरू न झाल्यास शिवसेना कामगार सेना रस्त्यावर उतरणार असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. महाड MIDC हद्दीमध्ये आज गेले 2 वर्ष जो सिमेंट काँक्रीटचा रस्ता चालू आहे, त्यांनी अक्षर तो रस्ता तर पूर्ण झालाच नाही, पण एवढे खड्डे आणि धुळीचं साम्राज्य झाले तयार की कंपनीत येणाऱ्या वर्कर लोकांना, कामगारांना नाक त्रास होतोय. एवढे खड्डे पडलेत की कमरेचा त्रास, गुडघ्यांचा त्रास, मानेचा त्रास, हा त्रास कामगारांना सहन करत आहे. तसेच आपण ॲडिशनल MIDCचा विचार केला तर पूर्ण अख्खा रस्ते हे पूर्ण खड्डेमय झालेले आहेत. तसे त्या साईडला जे वाघेरी, वारंगी, पाने, मांगरुण, वाघोळी, तिथून आपलं वाळण ह्या साईडनी जी लोक काम करण्यासाठी येत आहेत त्यांना पण नाक त्रास होत आहे. खड्डेमय एवढे खड्डे आहेत की कल्पना करू शकत नाही. आणि ठेके कुणाला दिलेत, काय दिलेत त्याचा खरोखर शोध घ्यायला लागेल. तात्पुरतं हे मलमपट्टी करतात आणि त्याचा त्रास हा इथल्या कामगारांना होत आहे, इथल्या लोकल लोकांना होत आहे. पूर्णपणे जर काही आठवड्याभरात त्यांनी जर रस्ते हे जर पूर्ण केले नाहीत, हे खड्डे जर भरले नाहीत तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू.